बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरातल्या भूदरगड तालुक्यातल्या मेघोली या गावात 3 शेतकऱ्याची शेतातली घरं, पेरणी केलेलं पीक हे जेसीबीने उद्ध्वस्त केल्याचं समोर आलंय। आठवडाभरापूर्वी केलेली ही कारवाई अतिक्रमण असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय। मात्र भर पावसात केलेल्या या कारवाईमुळे 3 कुटुंबांचा संसार उघड्यावर आलेला आहे। 30 ते 40 कर्मचाऱ्यांनी मिळून जेसीबीने सगळं उद्ध्वस्त केलंय आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। एका बाजूला अनेक अवैध बांधकामे जी आहेत ती न्यायालयानं सांगून सुद्धा ती काढली जात नाहीत। शासन त्यावर अनेकदा दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं। मात्र गोरगरीब शेतकऱ्याने जर का एखादी शेती केली, एखाद्या वन विभागाच्या हद्दीमध्ये शेती केली तर मात्र ती काढून टाकली जाते आणि असाच प्रकार कोल्हापुरात घडलाय। कोल्हापूरच्या भूदरगड तालुक्यातल्या मेघोली या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी आपली जमीन जी आहे ती वन विभागाच्या हद्दीमध्ये केली। मात्र ऐन पावसाळ्यामध्ये यांनी केलेली शेती या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पेरलेलं पीक असेल ते उकरून टाकलं, जेसीबी लावला त्याच्यावर, ते राहत होते जनावरांसाठी जे कूप केलेला होता तो सुद्धा जेसीबीने फाडून टाकला। इतकं भयानक वास्तव जे आहे ते मेघोली गावामध्ये, आणि मी सगळी तीच वास्तवता जी आहे ती आपण दाखवतो। ही सगळी तीच दृश्य आहेत ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपली जमीन कसलेली होती, जे गेल्या अनेक वर्षांपासून वाडवडिलांपासून आपली जमीन या ठिकाणी कसत होते। ही आपण दृश्य सुद्धा आपण पाहतोय। बैलगाडी जी आहे ती या ठिकाणी पाहतोय। या बैलगाडी असली तिथं काही जनावरं जी आहेत ती त्यांनी सांभाळलेली होती। त्याचबरोबर या सगळ्यांसाठी एक कोप देखील मारलेलं होतं। त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली त्यावेळेस हे सगळे काढून टाकलेलं जे लाकूड असेल, खापरे असतील ते आपण पाहतोय। त्याचबरोबर परिस्थिती जर पाहिजे झाली तर या शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी आणलेलं तेल, मीठ, चटणी हे सुद्धा अगदी सगळं अस्ताव्यस्त जे आहेत ते पडलेलं पाहायला मिळते। पत्रे जे आहेत ते आपण पाहतोय, खरं तर सगळे पत्रे बाजूला काढून टाकलेले आहेत। आणि खरं तर एक अमानुष पद्धतीनंच खरं तर ही कारवाई म्हटलं तर चालेल, कारण ऐन पावसाळ्यामध्ये वन विभाग असेल किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं अतिक्रमण काढण्याचा अधिकार कोण दिला, असं प्रश्न जो आहे ते सामाजिक कार्यकर्ते उठवताना पाहायला मिळतात। आपण हे सगळे नागरिक असेल त्यांच्याशी संवाद देखील साधू की काय नेमकी परिस्थिती होती, कधी काढलं हे सगळं आणि कोण कोण येतं तुम्ही ज्यावेळी काढता? बघा, हे काढत्या वेळी म्हणजे आमच्या आई घरी होती, मी दुसऱ्याच्या कामाला गेलतो। मला संध्याकाळी आल्यानंतर इथं अचानक बघल्यानंतर हे असं अचानक झालं म्हणून तरवा बघला, घर पडलेलं बघलं, तसं मला चक्कर मारली आणि 2 वेळाच मी आराडल्यावर पाठीमागून माझी 5-6 जण आमच्या गावची पोरं आलीत आणि म्हणाले धुळापाणी हे काहीतरी बघून काहीतरी केलं म्हणालेत आणि ती पळत आली। तिथनं मला उचलून घरी नेलं। नक्की नोटीस देणं खरंच तर गरजेचं होतं। किती तुमची होती का शेती इथं? आमच्या आई खाली येते। तुमचं पण असंच आहे का? आमचं असंच केलं। हे भाऊ होता, अवधून होता। काय केलं त्यावेळेस त्यांनी? अचानक ते 40 ते 50 कर्मचारी आले। अचानक आले, काय दखल न देता, त्याच्याने एखादं नोटीस वगैरे काय न देता अचानक आले आणि अचानक म्हणले आम्ही आदल्या दिवशी आलेले ते म्हणले साताऱ्यावरून आलो आणि आम्ही सर्वे करायसाठी आलो। तर कुठला सर्वे साहेब करायचा होता? तर ते म्हणले कातळावरचा सर्वे करायचा आहे। दुसऱ्या दिवशी अचानक साहेब 40 ते 50 कर्मचारी आले आणि म्हणले तुम्ही आता इतके वर्ष केले, हे याच्यानं बाहेर पडा आणि बाहेर जावा आणि असं म्हणले डायरेक्ट। आणि माझ्या मानेला धरलं खाली वाकवलं आणि मला म्हणले तरवा इथला उचपून काढ, आम्ही तुला इथं आता करून देणार नाही असं म्हणले। आणि 40 ते 50 कर्मचारी आले आणि डायरेक्ट त्यांच्यानं असे म्हणले तुमचं आम्ही काय उद्ध्वस्त करीत नाही, तुम्ही घरात जावा आणि हे करा म्हणल्यावर मी साहेब तिथंच होतो उभा साईडला। तो वर्षाने त्यांच्यानं असं केलं की जेसीबी पाठोपाठ आणली आणि 40 ते 50 कर्मचारी आले आणि जेसीबी आणून डायरेक्ट उद्ध्वस्त नांगरून वगैरे पुरा नांगरून टाकलं। तर ही वस्तुस्थितीच म्हणावी लागेल। भूदरगडमधल्या मेघोली या धनगरवाड्यावरची सगळी परिस्थिती आहे। वन विभागाच्या हद्दीमध्ये हे सगळे शेती गेल्या अनेक वर्षांपासून कसून खात होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि वन विभागानं कोणतीही नोटीस न देता, कोणत्याही सूचना न देता ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर ही कारवाई केली आहे। महत्त्वाचं म्हणजे जी शेती होती, जे पीक होतं ते सुद्धा उकरून टाकलेलं आहे। त्यामुळे हे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे आणि याच्यावर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील, जिल्ह्यातले मंत्री असतील यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। त्यांना न्याय जो आहे तो मिळणं सुद्धा अपेक्षित आहे। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या सगळ्यांच्या आहेत। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।